नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. कशेडी घाटात मोठी दरड कोसळली. मुंबईकडे जाणारी लेन पूर्ण बंद. गोवा लेनवर दुहेरी वाहतूक सुरू. 2 कंपन्यांच्या व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल. अनधिकृत युरिया वापराचा संशय बळावला. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. 11 महिन्यानंतर हत्येचा उलगडा. पत्नीसह प्रियकराला पोलिसांकडून अटक. रबाळे पोलिसांकडून पुढील तपास सुरू. आणि पावसाअभावी भातशेती संकटात. पाण्याअभावी कोवळी रोपे सुकली. बळीराजासमोर दुबार पेरणीचं संकट. पाहूया सविस्तर वृत्त. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रायगड जिल्ह्यातील कशेडी घाटातील धामणदिवी गावाजवळ मोठी दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी लेन पूर्णपणे दरडीखाली गेली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीवर तातडीने परिणाम झाला असून सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने आवश्यक उपाययोजना सुरू केल्यात. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळेतही या ठिकाणी दरड कोसळण्याचे सत्र सुरू असल्याने धोका कायम आहे. यामुळे कशेडी टॅप वाहतूक पोलीस आणि पोलादपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊ नये म्हणून गोव्याकडे जाणाऱ्या लेनवरून सध्या दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. दरम्यान महाडचे प्रांताधिकारी ओमासे आणि तहसीलदार घोरपडे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. दरडीचा धोका लक्षात घेऊन प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून पुढील आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. वाहन चालकांनी या मार्गावरून प्रवास करत असताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आजपर्यंत आपण पाहतोय की कोकणात विशेषतः रायगड जिल्ह्यातल्या डोंगर उताराला जिथे जिथे बांधकाम खात्याने छेद दिलेला आहे तिथे तिथे दगडी कोसळण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. यापूर्वी जेव्हा समतल चर म्हणजे डोंगरावर पाणी जिरण्यासाठी जे चौकोन जे खणले जात होते त्यामुळे सुद्धा डोंगर कोसळलेले आहेत. आता आपण ज्या भेगा पाहतो त्याचं मूळ कारण असं आहे की डोंगराचा कुठला तरी एक भाग माती उत्खननासाठी खणलेला असतो आणि त्यामुळे त्या भागामध्ये माती खाली पडल्यामुळे ते त्या डोंगराचे 2 भाग होतात, 3 भाग होतात आणि मग तिथे आपल्याला ते भेगा पडल्याचं दिसून येतात. मग यावेळेस उष्णता आणि जो टेम्परेचर जे आहे हे 40 अंशापेक्षा जास्त जातं. त्यामुळे जमिनीचा जो ओलावा असतो तो नष्ट पावतो आणि त्या जमिनीला तडे ऑलरेडी पडलेले असतात. पण जेव्हा त्याच्यावरती पाणी पडतं पावसाचं तेव्हा हे तडे अधिक करून लावतात आणि मग आपल्याला भविष्यामध्ये तिथे दरड कोसळेल अशी परिस्थिती निर्माण होते. महाड MIDC मधील सिद्धार्थ कलर केम प्रायव्हेट लिमिटेड आणि कोपरन रिसर्च लॅबोरेटरीज या 2 कंपन्यांच्या व्यवस्थापकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी महाड तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणी दरम्यान सिद्धार्थ कलर केम कंपनीत सुमारे 2000 किलो आणि कोपरन रिसर्च लॅबोरेटरीजमध्ये सुमारे 1500 किलो युरियाचा साठा आढळल्याची माहिती आहे. त्यानंतर खत निरीक्षक सूरजकुमार लांडगे यांनी दोन्ही ठिकाणाहून नमुने ताब्यात घेतले. अधिकृत चाचणी अहवालानुसार संबंधित नमुन्यांमध्ये शासकीय सबसिडीयुक्त निंबोळी लेपित युरिया असल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा करण्यात आला. या प्रकरणी जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत सिद्धार्थ कलर केमचे व्यवस्थापक प्रशांत लाखन आणि कोपरन रिसर्च लॅबोरेटरीचे व्यवस्थापक मनीलाल पाटील यांच्या विरोधात महाड MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक SR रावडे करीत आहेत. दरम्यान या प्रकरणाबाबत विचारणा केली असता दोन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापकांनी कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. नमुना संकलन प्रक्रियेत गंभीर त्रुटी झाल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला असून निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात येते. महाड औद्योगिक क्षेत्रामध्ये आपण टोटल 17 औद्योगिक क्षेत्रांना आपण तपासणी केली. त्याच्यामध्ये 3 औद्योगिक कंपन्यांमधील आपण नमुने काढले. त्यामधील 2 कंपन्या सिद्धार्थ कलर केम प्रायव्हेट लिमिटेड आणि कोपरन रिसर्च लॅबोरेटरीज लिमिटेड महाड या ठिकाणचे 2 युरियाचे नमुने हे लिंबोळी लिपित खताचे आढळले. जो खत नमुना हा शासन अनुदानित आढळतो, ज्याच्यामध्ये आपण त्या 2 कंपन्यांवर अत्याधुनिक अशा अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 आणि रासायनिक खते
ऑर्डर फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर 1985 अंतर्गत आपण त्या 2 कंपन्यांवर कारवाई केली आहे. घातक नाही, हा कसं आहे, शेवटी शासन अनुदानित युरिया आहे, म्हणजे शासनाच्या खर्चाचा अपव्यय आहे. म्हणजे एखाद्या दुसऱ्या मार्गातून शासकीय अनुदानित युरिया हा जो फक्त शेतकऱ्यांनी वापरला पाहिजे तो युरिया कंपन्यांमध्ये म्हणजे त्यांचा कंपन्यांचा खर्च वाचवण्यासाठी त्यांनी आणला किंवा त्यांना पुरवला गेला. त्या अंतर्गत त्यांच्यावर आपण गुन्हा नोंद केलेला आहे. मंडणगड तालुक्यातील महापरळ येथील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाविरोधात दाखल झालेल्या पॉक्सो प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक, सखोल चौकशी करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या मंडणगड तालुका पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या मागणीसाठी मंडणगड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनानुसार संबंधित शिक्षकाविरोधात अल्पवयीन मुलीला मोबाईलवरील व्हॉट्सअपद्वारे अश्लील संदेश पाठवून छेडछाड केल्याप्रकरणी पालकांच्या तक्रारीनंतर पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील उपलब्ध पुराव्यांच्या आधारे कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच संबंधित शिक्षकाला तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी भाजपने केली आहे. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष दत्ताजी महाडिक, तालुका सरचिटणीस ॲडव्होकेट सुशील दळवी, शहराध्यक्ष आनंद नारकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आज भारतीय जनता पार्टी तालुका मंडणगड यांच्या वतीने आपण मंडणगड पोलीस स्टेशन येथे FIR क्रमांक 77/2026 या अंतर्गत जो गुन्हा दाखल झालेला आहे, त्या गुन्ह्यामध्ये निष्पक्ष, पारदर्शक अशी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आज पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलेलं आहे. या गुन्ह्याबद्दल सांगायचं झालं तर एका अल्पवयीन मुलगी, हिचं वय केवळ 15 वर्ष आहे, तिच्याबरोबर डिजिटल माध्यमातून काही चुकीच्या पद्धतीने संभाषण करणं किंवा तिच्याबरोबर चुकीचं गैरवर्तन करणं अशा संदर्भात पॉस्को अंतर्गत मंडणगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी आणि चार्जशीट्समध्ये जे काही एव्हिडन्सेस आहेत, जे काही पुरावे आहेत, डिजिटल पुरावे आहेत किंवा त्यांचे संभाषण आहेत किंवा इतर काही बाबी आहेत, त्याची सखोल चौकशी करण्यासाठी आज पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले आहे आणि पोलिसांकडून पण पूर्ण सकारात्मक आम्हाला रिस्पॉन्स मिळालेला आहे. त्यामुळे आपण अपेक्षा करूया की पोलिसांकडून अगदी सखोल आणि पारदर्शक चौकशी होईल. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर लांजा येथे भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय. प्राथमिक माहितीनुसार मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या क्रेटा कारने समोरील डंपरला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारमधील तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहनांची पाहणी करून आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत. या भीषण दुर्घटनेमुळे मुंबई गोवा महामार्गावर काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. दापोली तालुक्यातील आंजर्ले येथे 2 मोठ्या बोटींना आग लागल्याची घटना सोमवारी रात्री घडली. 14 जुलै रोजी रात्री सुमारे 9:20 घटनेची माहिती मिळताच खेड नगर परिषद अग्निशमन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. हे बचाव कार्य रात्रभर सुरू होते आणि पथकाने 15 जुलै रोजी पहाटे 4 वाजता अग्निशमन केंद्रात परत हजेरी लावली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळलाय. या मोहिमेत फायरमॅन श्याम देवळेकर, फायरमॅन दीपक देवळेकर, वाहन चालक गजानन जाधव तसेच सहाय्यक फायरमॅन जयेश पवार, प्रणय रसाळ, सूरज शिगवण आणि प्रणव घाग यांनी सहभाग घेत आगीवर यशस्वीरित्या नियंत्रण मिळवले. नवी मुंबईतील रबाळे MIDC पोलिसांनी तब्बल 11 महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या व्यक्तीच्या हत्येचा उलगडा करत पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराला अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार बलिराम सूर्यनाथ कुशवाह हे 10 ऑगस्ट 2025 रोजी घरातून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाले होते. या प्रकरणी त्यांच्या वडिलांनी रबाळे MIDC पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान मृतकाची पत्नी सुनीता कुशवाह हिच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे सुनीता हिचे राहुल दशरथ प्रजापती याच्यासोबत संबंध असल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. चौकशीत दोघांनी मिळून बलिराम यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप असून 9 ऑगस्ट 2025 रोजी मध्यरात्री गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याचा दावा पोलिसांनी केला.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 238 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास रबाळे MIDC पोलीस करत आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत रबाळे पोलीस स्टेशन येथे दिनांक 24/4/2026 रोजी एक मनुष्य मिसिंग दाखल होते. यामध्ये बळीराम सूर्यनाथ कुशवा वय वर्षे 50 वर्षे राहणार यादवनगर हा मिसिंग व्यक्ती होता. सदरची मिसिंग ही या इसमाच्या भावाने दाखल केली होती. त्या अनुषंगाने रबाळे पोलिसांनी तपास सुरू केला. तपासामध्ये असं दिसून आले की ही मिसिंग जी आहे व्यक्ती ती ॲक्च्युली 9 ऑगस्ट 2025 पासूनच मिसिंग आहे आणि त्यामध्ये तिच्या पत्नीने अद्याप मिसिंग दाखल केली नव्हती आणि ही मिसिंग भावाने दाखल केलेली आहे. त्यामुळे या शंकेच्या अनुषंगाने रबाळे पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला आणि रबाळे पोलिसांना असा निष्कर्ष प्राप्त आला की या ज्या मिसिंग व्यक्ती आहे त्या मिसिंग व्यक्तीच्या पत्नीचे एका राहुल दशरथ प्रजापती या व्यक्तीच्या ती संपर्कात आहे वारंवार आणि त्याचे अनैतिक संबंध असल्याचे निष्कर्ष प्राप्त झाला. त्या अनुषंगाने त्या दोघांकडेही तपास सुरू केला आणि तपासाअंती असं निष्पन्न झालं किंवा अशी कबुली मिळाली त्यांची की ह्या दोघांच्या प्रेमाच्या आड तिचा नवरा येऊ नये म्हणून त्याने तिच्या नवऱ्याचा खून करण्याचा कट रचला आणि दिनांक 8 ऑगस्ट 2025 च्या रात्री ते 9 ऑगस्ट 2025च्या पहाटेच्या दरम्यान तिने या प्रियकराला बोलवून तिच्या नवऱ्याचा या दोघांनी खून केला आणि त्या मृतदेहाचे 3 तुकडे करून त्या दोघांनी एका विशिष्ट ठिकाणी ते फेकून दिले. आणि अशी बाब निष्पन्न झाल्यावरून रबाळे पोलिसांनी दिनांक 10 जुलै 2026 रोजी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला. तो CR नंबर 263/2026 भारतीय न्याय संहिता 103(1), 238 व 3(5) अन्वये रजिस्टर झाला आणि आता या गुन्ह्याचा तपास रबाळे पोलीस पुढे करत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने भात शेती गंभीर संकटात सापडली आहे. ऐन लावणीच्या हंगामात पावसाची ओढ निर्माण झाल्याने कष्टाने लावलेली भाताची कोवळी रोपे पाण्याअभावी सुकू लागली असून अनेक ठिकाणी पिके पिवळी पडू लागली आहेत. कोकणातील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून असल्याने पावसातील खंडाचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होतोय. विशेषतः कातळ जमिनीवरील भात शेतीत पाण्याचा निचरा वेगाने होत असल्याने सततच्या पावसाची गरज असते. मात्र कडक ऊन आणि जमिनीत घटलेला ओलावा यामुळे भात पिके धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून आणि अथक परिश्रमाने लावणी पूर्ण केली असली तरी पाऊस न झाल्यास त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची भीती व्यक्त होतीये. पुढील 2 ते 3 दिवसात समाधानकारक पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचं संकट आणि मोठे आर्थिक नुकसान ओढवू शकते. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील बळीराजा आता वरुण राजाच्या कृपेची आतुरतेने वाट पाहतोय. नवी मुंबईतील कोकण भवन येथे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागीय उपसंचालक माहिती पदाचा पदभार संजू उत्तम चव्हाण यांनी अधिकृतपणे स्वीकारला. या पदाचा अतिरिक्त कार्यभार आतापर्यंत ठाण्याचे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्याकडे होता. त्यांनी नवनियुक्त उपसंचालक संजू चव्हाण यांच्याकडे पदाची सूत्रे सुपूर्द करत त्यांचे स्वागत केले. या पदभार सोहळ्याला विभागीय माहिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते, तर ठाणे, रायगड, पालघर आणि रत्नागिरी जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी कर्मचारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. संजू चव्हाण यांना पत्रकारिता, माध्यम आणि जनसंपर्क क्षेत्रातील तब्बल 13 वर्षांचा अनुभव असून त्यांनी विविध नामांकित वृत्तपत्रांमध्ये काम केले. त्यांनी पत्रकारिता व जनसंवाद विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून सध्या जनसंपर्क विषयात PhD करत आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी कोकण विभागातील शासकीय योजनांचा प्रचार आणि प्रसार अधिक प्रभावीपणे करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. उपस्थितांनी त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. रत्नागिरी शहराच्या विकासाला मोठी गती देणारा निर्णय समोर आलाय. पालकमंत्री उदय सामंत
आणि आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नातून रत्नागिरी नगर परिषद क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। या मंजूर निधीमध्ये प्रभाग क्रमांक 15 मधील आरक्षण क्रमांक 58 येथे आधुनिक शॉपिंग सेंटर उभारण्यासाठी 7 कोटी रुपये यांची तरतूद करण्यात आली आहे। याशिवाय नगर परिषद प्रशासकीय इमारतीच्या सुधारणेसाठी 4 कोटी 80 लाख, पालिका शाळांच्या बांधकाम आणि नूतनीकरणासाठी 7 कोटी, पानवल पाणी वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी 75 लाख आणि नगर परिषदेच्या नाट्यगृहातील अग्निशमक व्यवस्था आणि संबंधित कामांसाठी 1 कोटी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला। या विकास कामांमुळे शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होण्याबरोबरच शिक्षण, पाणी पुरवठा, प्रशासन आणि व्यापारी क्षेत्राला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। प्रशासनाकडून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। रत्नागिरी शहराच्या विकासासाठी ज्या महत्त्वाच्या गोष्टी होणं गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून सन्माननीय पालकमंत्री उदयजी सामंत साहेब आणि लांजा राजापूरचे आमदार सन्माननीय किरणजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून या रत्नागिरी शहरासाठी भरीव निधी आलेला आहे। यामध्ये सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे, कारण पावसामध्ये जे पाणी साचलं सगळीकडे आणि याचा त्रास होऊ नये यासाठी जे काही महत्त्वाचे नाले आहेत, जे पूल काही दुरावस्थेत आहेत, हे सुधारण्यासाठी प्रायोरिटीने काम करण्यासाठी हा निधी आलेला आहे आणि नक्कीच या सगळ्या गोष्टीचा विचार करून ही महत्त्वाची कामं लवकरात लवकर आत्ता मार्गी लागणार आहेत। रत्नागिरी शहरातल्या शाळा ज्या आहेत की मुलांना अतिशय चांगल्या प्रकारे सर्व सोयीसुविधा मिळून शिक्षण मिळालं पाहिजे, या हेतूने शाळा पहिल्या चांगल्या झाल्या पाहिजेत। यासाठी ज्या शाळा दुरावस्थेत आहेत, जिथे काही शाळांमध्ये पाणी गळतं आहे किंवा अशा काही गोष्टी आहेत, या सगळ्या दुरुस्त करण्यासाठी निधी प्राप्त झालेला आहे। त्याचप्रकारे आज रत्नागिरी शहरामध्ये आठवडा बाजार इथे जे शॉपिंग सेंटर आहे ते अतिशय दुरावस्थेत आहे आणि ते चांगल्या प्रकारे तिथे शॉपिंग सेंटर व्हावं यासाठी सन्माननीय पालकमंत्र्यांच्या माध्यमातून 7 कोटीचा निधी प्राप्त झालेला आहे। कारण मेन बाजारपेठ आहे ती जर सुसज्ज असेल तर नक्कीच अनेक पर्यटक आणि खरेदीसाठी येतात, शहरातले सगळे नागरिक जातात आणि तिथे चांगलं एक शॉपिंग सेंटर व्हावं या उद्देशानं या शॉपिंग सेंटरसाठी सुद्धा निधी प्राप्त झालेला आहे। प्रशासकीय इमारत साहेबांच्या माध्यमातून अतिशय चांगली झालेली आहे, परंतु यामध्ये सुद्धा काही कामं अजून नव्याने प्रस्तावित झालेली आहेत। नंतर वेगवेगळ्या तांत्रिक गोष्टी आहेत, यासाठी सुद्धा साहेबांच्या माध्यमातून निधी आपल्याला आता इथे प्राप्त झालेला आहे। पनवेल विधानसभा मतदारसंघात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण अर्थात SIR मोहिमेला प्रशासनाने गती दिली आहे। पुढील 15 दिवसात उर्वरित सर्व मतदारांपर्यंत गणना अर्ज पोहोचवून ते भरून घेण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे। जिल्हाधिकारी किशन जावळे स्वतः दिवसातून 2 वेळा या मोहिमेचा आढावा घेत असून पनवेल मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले। रायगड जिल्ह्यात SIR मोहिमेत पनवेल सर्वाधिक मागे असल्याचं संपून आल्यानंतर विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत। आतापर्यंत सुमारे 50% मतदारांपर्यंत गणना अर्ज पोहोचले असून उर्वरित मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी महसूल विभाग, पनवेल महापालिका, सिडको, गटविकास कार्यालय, कृषी विभाग आणि सहकारी संस्था कार्यालयातील अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत। BLOंच्या घरभेटी, सुविधा केंद्रे, जनजागृती शिबिर आणि समाज माध्यमांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहेत। मतदार नोंदणी अधिकारी तथा पनवेलचे प्रांत अधिकारी प्रवीण चांडक यांनी कोणताही मतदार अर्ज भरण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर काम करत असल्याची माहिती दिली। तसेच गृहनिर्माण सोसायट्या आणि राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या BLOंचे सहकार्य घेतले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। आपल्या सर्वांना माहीत आहे की पनवेल विधानसभा मतदारसंघ जो आहे तो महाराष्ट्र राज्यातला सर्वाधिक मतदारसंख्या असलेला मतदारसंघ आहे। जवळपास
6,84,000 इतकी मतदारांची संख्या आहे आणि 574 मतदान केंद्र आहे. या 574मध्ये सुद्धा 1200पेक्षा जास्त मतदार असलेली जवळपास 279 केंद्र आहेत. म्हणजे साधारणतः खूप मोठ्या प्रमाणात या कामाची SIRच्या कामाची व्याप्ती आहे. नवीन विकसित झालेला सर्व भाग आहे. मेट्रो म्हणजे वेगवेगळ्या शहरातून, वेगवेगळ्या राज्यातनं, देशाच्या विविध कानाकोपऱ्यातनं या ठिकाणी लोक आलेली आहेत, लोक राहिलेली आहेत. त्यामुळं या ठिकाणचे चॅलेंजेस जे आहेत ते वेगळे आहेत. त्या अनुषंगानं आम्ही 574 BLOंची नेमणूक केलेली आहे. जवळपास 79 सुपरवायझर आहेत आणि 17 AEROच्या माध्यमातून या ठिकाणी काम होत आहे. आजची सकाळची माझी 10 वाजताची जी आकडेवारी आहे, 50% मतदारांना त्यांचे इन्युमरेशन फॉर्म हे पोचलेले आहेत आणि 50% अजून बाकी आहेत. त्याच्यामध्ये आम्ही विविध कॅम्पच्या माध्यमातून, सोसायट्यांच्या माध्यमातून, ऑनलाईनच्या माध्यमातून, वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून त्याच्यासाठी मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. रायगड जिल्ह्यामध्ये हे प्रमाण कमी आहे, ही वस्तुस्थिती आहे. परंतु आता माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय आयुक्त पनवेल महानगरपालिका या सर्वांनी या ठिकाणी लक्ष केंद्रित केलेलं आहे. BLOच्या ज्या प्रत्यक्ष फील्डवर येणाऱ्या अडचणी आहेत त्या आम्ही समजून घेत आहोत. त्या अनुषंगानं प्रत्येक सोसायटीला आम्ही त्याची प्रचार आणि प्रसिद्धीसाठी तिथं मदत घेत आहोत की कुठलाही मतदार त्या ठिकाणी आपला इन्युमरेशन फॉर्म भरण्यापासून वंचित राहू नये. आणखीन 15 दिवस आमच्या हातात आहे. आज आमचं 50% काम झालेलं आहे आणि 50% काम जे आहे ते पुढच्या कालावधीमध्ये पूर्ण होईल. सिंधुदुर्गच्या शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि कर्तृत्ववान मुख्याध्यापक प्राचार्यांच्या कार्याचा गौरव करणारा भव्य सोहळा वेंगुर्ले येथे उत्साहात पार पडला. कोकण शिक्षण विकास संस्था, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि विशाल परब मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला भाजप युवा नेते विशाल परब, कोकण शिक्षण विकास संस्थेचे दयानंद कुबल, वेंगुर्ले नगराध्यक्ष राजन गिरप यांच्यासह विविध मान्यवर, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, पालक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी 10वी आणि 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच मुख्याध्यापक आणि प्राचार्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना विशाल परब यांनी विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहून जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर आयुष्यात मोठे यश संपादन करावे असे आवाहन केले. शिक्षण हीच सर्वात मोठी ताकद असून विद्यार्थी रोजगार शोधणारे नव्हे तर रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनावेत असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या यशामागील पालक आणि शिक्षकांच्या योगदानाचे त्यांनी कौतुक करत सिंधुदुर्गच्या शैक्षणिक विकासासाठी कायम सहकार्य करण्याची ग्वाही दिली. कोकण कला शिक्षण विकास संस्था आणि या ठिकाणी आमची वेताळ प्रतिष्ठान आणि विशेष म्हणजे आमचे प्रसन्नाजी देसाई साहेब यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. कारण त्यांनी हे सर्व अरेंजमेंट आणि आदरणीय सर्वांचे लाडके आमचे मित्र दयानंद कुबल साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजवूया. कारण खरोखरच त्यांनी हा जो आयोजन केलेला आहे आपल्या सर्व 8वी 10वीतील मुलांसाठी उत्कृष्ट ज्याने शिक्षण घेतल्यानंतर 100% यश संपादन केलेलं आहे त्या सर्वच मुलांना मी धन्यवाद देतोय. आदरणीय प्राचार्य गोस्वामी सर, कर्डेकर कॉलेजचे आमचे सर आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी रवींद्रजी परब सामाजिक कार्यकर्ते, सर्व महाविद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि आमचे सर्व पत्रकार बंधूंना मी धन्यवाद देतोय. आणि डॉक्टर सचिन परुळेकर अध्यक्ष आमचे वेताळचे प्रतिष्ठानचे आहेत, विवेकजी तिरोडकर सचिव आणि कोणाचं नाव राहिलं असेल तर शिक्षक वर्ग सर्वच मंडळींना मी मनापासून धन्यवाद देतो. खेड तालुक्यातील बोरघर आदिवासी वाडीतील पूरग्रस्त कातकरी समाजातील कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. जुलै 2026 मधील अतिवृष्टीमुळे या परिसरातील अनेक कुटुंबांचे नुकसान झाले असून पूरग्रस्त 20 कुटुंबांना आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कादवण आणि वेरळ येथील शासकीय आश्रमशाळांच्या वतीने मदत करण्यात आली. या मदत सामग्रीमध्ये तांदूळ, डाळी, कडधान्य, गोडे तेल, साखर, चहा, मीठ अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता.
याचबरोबर खेड तहसीलदार कार्यालयाकडून देखील अतिरिक्त शिधाचे वितरण करण्यात आले। बोरघर येथील सुमारे 31 आदिवासी कुटुंबांना दरवर्षी पुराचा फटका बसत असून त्यांच्या कायमस्वरूपी स्थलांतरासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। या कार्यक्रमाला महसूल विभागाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच कादवण आणि वेरळ आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, अधीक्षक आणि पूरग्रस्त कुटुंबांचे प्रतिनिधी उपस्थित होते। चिपळूण येथील रोटरी क्लब ऑफ चिपळूणचा पदग्रहण सोहळा सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा ठरला। नवनिर्वाचित अध्यक्ष शैलेश टाकळे, सचिव रोहन देवकर आणि खजिनदार मंगेश गोंधळेकर यांनी शुभेच्छा स्वीकारताना पुष्पगुच्छाऐवजी गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या देण्याचे आवाहन केले। या आवाहनाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमस्थळीच वह्या खरेदी करून भेट दिल्या। या उपक्रमातून तब्बल 60 डझन वह्या संकलित झाल्या असून त्यामध्ये आणखी 40 डझन वह्यांची भर घालून एकूण 100 डझन वह्यांचे गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे। कार्यक्रमाला डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 2027-28 विक्रांत सिंह कदम आणि असिस्टंट गव्हर्नर बिपिन चंद्र गांधी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा रोटरी पिन देऊन गौरव करण्यात आला। तसेच रोटरी क्लब ऑफ चिपळूणच्या नव्या पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला। गुहागरचे आमदार भास्कर जाधव, चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि रोटरी क्लबचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पेण येथील रामवाडी एसटी विभागीय कार्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला। आमदार रविशेठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर सुरू असलेल्या वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी आमदार रविशेठ पाटील यांनी पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी आणि लोकांना शुद्ध प्राणवायू मिळण्यासाठी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असल्याचे सांगितलं। झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश देत प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे असे आवाहन त्यांनी केले। कार्यक्रमात विविध प्रकारची रोपे लावण्यात आली। यावेळी संदीप पाटील, सुहास कांबळे, अपर्णा वर्तक, रोहिदास कांबळे, मनीषा पाटील यांच्यासह एसटी विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि उपस्थितांनी उत्स्फूर्त सहभाग घेत वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली। तसेच लावलेल्या प्रत्येक रोपाचे नियमित संगोपन करण्याचा निर्धार व्यक्त केला। आज पर्यावरणाच्या दृष्टीने आणि प्राणवायू मिळण्याच्या दृष्टीने, लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा हे महत्त्वाचं काम आणि ते आज कार्यक्रमात त्यांनी घेतला तो पण त्यांचा स्तुत्य कार्यक्रम। त्या कार्यक्रमाला आता सगळ्या एसटीच्या लोकांना ते विनंती करून सांगतो की जास्तीत जास्त तुमची जिथं जागा असेल तिथं तुम्ही झाडे दाखवा। तिथे आपल्या प्राणवायू पण आहे त्याच्यामध्ये। उद्याची ही संपूर्ण आता तुम्ही बघताय ते ग्लोबल वॉर्मिंगमध्ये काय चाललं आहे। आज पावसाचा पत्ता लागतो, कधी पाऊस पडतो, इतर गोष्टी काय वाटतात, अशा सगळ्या गोष्टी आहेत। म्हणून आज जे केलेले कार्यक्रम आहे हा कार्यक्रम एसटीने पूर्णपणे सगळ्या ठिकाणी त्यांच्या जेवढ्या जागा असतील तेवढ्या ठिकाणी वृक्षारोपण करणं गरजेचं आहे। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।